फायनली आम्ही आता जेवलोय. आमच्यामध्ये परत एनर्जी आली. चायनाटाउन मार्केट पूर्ण फिरलोय आणि खूप आज पण आमची पुन्हा बँड वाजली. उद्या सकाळी फ्लाईट आहे फॉर फुकेत. तरी पण आम्ही लोकांना इथे एक गोष्ट मिस नाही करायची, दॅट इज अ खाऊसन नाईट लाईफ. आम्हाला तेच बघायचं की तिकडे काय एक्झॅक्टली. सो आम्ही इथे खाऊन झाल्यावरती एक रोड आहे तिथे आम्ही थांबलेलो. सो मी ग्रॅबनी चेक केलं, तर तसा रोहितने थोडं डिस्काउंट करून एक टॅक्सीमध्ये 100 बात नाही तो आम्हाला तिकडे. आपण इंडियन आहेत, कुठं पण बार्गेन करू शकतो. सो आम्ही बार्गेन केले आणि आम्ही चाललो आता खाऊसन रोडला. सो लेट्स सी आता तिकडे कसं आहे. चायनाटाउन मार्केटमध्ये फक्त खायचं आहे, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत खायच्या. मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. सो लेट्स सी. सो नाव वी आर ॲट खाऊसन रोड. फ्रूट्सची काही कमी नाही आहे इथे. कच्चे पण आहे, कच्चे काही पण आहे. हॅट कसे पाहिजे ते हॅट वगैरे तिकडे चांगले भेटेल का? हां, फुकेटला हे सगळे लोक झाले. बॉब मार्ली म्हणजे कोण माहिती आहे का? सो खाऊसन रोडमध्ये फर्स्ट लेनमध्येच तुम्हाला हे ब्रँडेड शूज, ब्रँडेड जीन्स अँड थोडे प्रिंटेड फंकी टी शर्ट्स असे इथे सगळं अवेलेबल आहे या लेनमध्ये. तर तुम्हाला बीच वगैरेसाठी घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. मेन इम्पॉर्टंट इथे एक गोष्ट आहे की इथे तुम्हाला खूप जास्त इंडियन रेस्टॉरंट्स बघायला भेटतील. तर तुम्ही इथे इंडियन रेस्टॉरंट्समध्ये व्हिजिट करू शकता. हे बेस्ट आहे. म्हणजे ही जे स्ट्रीट आहे खाऊसन स्ट्रीट, इथे थाय मसाज अँड पब्ससाठी खूप जास्त फेमस आहे. इथे खाण्याचे पण स्टॉल्स आहेत, जसे की श्रिम्प, चिकन फ्राईड राईस आहे. इथे तुम्ही बघू शकता की कॉर्न आहे, वेगवेगळ्या टाईपचे फ्रूट्स अवेलेबल आहेत. देन इथे आम्हाला हे बार्बिक्यू क्रोकोडाईल बार्बिक्यू असं एक शॉप होतं, जिकडे प्रॉपर क्रोकोडाईल ते लोक त्याचा बार्बिक्यू करून रोस्ट करून तुम्हाला सर्व करत होते. तर ज्यांना पण कोणाला हे टेस्ट करायचं असेल तर तुम्ही ते जाऊ शकता. थोडं पुढे गेल्यावर लेनच्या दोन्ही साईडला लेफ्ट अँड राईट साईडला तुम्हाला असे ओपन पब्स दिसणार, जिकडे म्युझिक अँड एव्हरीथिंग चालू आहे. आणि थोडं मध्ये तुम्हाला असे फूड स्टॉल्स पण भेटतील, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे फूड आयटम्स भेटणार. शॉपिंगसाठी पण मध्ये काही लेन्स आहेत असे, जसं की गर्ल्सचं मोस्ट प्रोबॅबली बीच वेअर आहे अँड असे टी शर्ट्स वगैरे विच इज ॲट व्हेरी रिजनेबल प्राईस. हे तुम्हाला जर हेअरस्टाईल वगैरे करायची असेल तर असं सर्व तिकडे अवेलेबल आहे. सो ऑल इन वन स्ट्रीट आहे ती. सो हे बघा, हे असे बाहेरच म्हणजे ऑन द वे दिस इज एव्हरीथिंग, पोक, चिकन, असं बार्बिक्यू अँड दिस इज अ होल नाईट लाईफ. तर तुम्ही इथे काही पण घेऊ शकता. व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण अवेलेबल आहे. सो इथे रोहितने एक सँडो विकत घेतली आहे व्हाईट कलरची, आणि ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये बघायला भेटेल. हे जे प्रॉन्स होते आणि ऑक्टोपस जे होतं ते खूप ह्यूज होते इन साईज. सो हे ऑल इन वन आहे. लाईक तुम्हाला पब्स, त्यानंतर शॉपिंगसाठी काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत किंवा फ्रूट्स खाण्यासाठी वगैरे. दिस इज ऑल इन वन मार्केट.
सो दिस वॉज अ समथिंग डिफरंट, जिथे तुम्हाला स्कॉर्पिओ आणि छोटे स्नेक्स विकले जात होते फ्राय करून. देन आम्ही डिसाईड केलं की आम्ही पण स्पा मसाज घेणार आहे, विच इज अ व्हेरी फेमस थाय स्पा. इथे वेगवेगळे रेट्स आहेत, जसं की हाफ ॲन आवरसाठी 1 आवरसाठी. देन यू वॉन्ट अ बॅक मसाज, फुल बॉडी मसाज, सो डिफरंट त्याच्या हिशोबाने प्राइजेस आहेत. सो आम्ही पण एक पॅकेज घेतलं. द फर्स्ट व्हेरी थिंग इज दॅट ते लोक आपलं मस्तपैकी पाय स्वच्छ त्यांना काय धुवून सांभाळली? घेतात. हिंदी वर्ड इंग्लिश. हिंदी हिंदी येते. So they are washing our leg. सो हा थाय मसाज एवढा रिलॅक्सिंग होता, एवढा मस्त होता की जर तुम्ही कधी बँकॉक थायलंड व्हिजिट करत असाल तर तुम्ही हा मसाज नक्की ट्राय करा, बिकॉज इट इज व्हेरी रिलॅक्सिंग आणि खूप छान वाटतं. आणि हा मसाज झाल्यानंतर आम्ही परत कॅब बुक केली अँड देन आम्ही आमच्या हॉटेलवर गेलो, बिकॉज आम्हाला बॅकपॅक करायचे होते. बिकॉज नेक्स्ट मॉर्निंगच आमची लवकरच सकाळी फुकेतची फ्लाईट होती. तर आता बघूया आम्ही फुकेत कसं एक्सप्लोअर करतो आणि फुकेतमध्ये आम्ही काय काय एक्सपिरियन्स करतो नवीन गोष्टी. टिल दॅन बाय एव्हरीवन अँड भेटूया फुकेतमध्ये. चलो.